नमस्कार. आज आपण एका जरा वेगळ्या वाटेने शिवाजी महाराजांच्या काळाकडे बघणार आहोत. हो, म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीच्या नजरेतून. अगदी. आपल्याकडे 1659 ते 1682 या काळातले इंग्रज व्यापाऱ्यांचे आणि अधिकाऱ्यांचे बरेच पत्रव्यवहार आहेत, काही अहवाल, नोंदी आहेत. बरोबर. आणि या कागदपत्रांचे एक वैशिष्ट्य आहे की हा त्रयस्थ म्हणता येईल असा, म्हणजे त्या काळातला दृष्टिकोन आहे. शिवाजी महाराज असतील, त्यांचे विरोधक किंवा त्यावेळची राजकीय परिस्थिती म्हणजे विजापूर, गोवळकोंडा, मुघल दरबार याबद्दल इंग्रजांना काय वाटत होतं याची एक झलक मिळते आपल्याला. पण ते व्यापारी होते हे लक्षात ठेवायला हवं ना? हो, नक्कीच. त्यांचे स्वतःचे हितसंबंध, त्यांची विचारसरणी याचा प्रभाव त्या नोंदींवर असणारच. बरोबर. तर मग आज आपण याच कागदपत्रांच्या आधारे महाराजांच्या कारकिर्दीतल्या काही निवडक घटना आणि पैलूंवर जरा बोलूया. म्हणजे इंग्रजांना शनाजी महाराज कसे दिसले असतील, त्यांनी काय नोंदवलं आणि त्यांच्याशी इंग्रजांचे संबंध कसे होते हे जरा उलगडून पाहूया. ठीक आहे. सुरुवात त्यांच्या लष्करी कौशल्यापासून करूया का? म्हणजे या नोंदींमध्ये त्यांच्या किल्ल्यांबद्दल, दुर्गणितीबद्दल काय मिळतं? इंग्रजांनी यावर बरंच लिहिलंय. त्यांना विशेष कौतुक वाटलं ते म्हणजे महाराजांनी कशा प्रकारे डोंगराळ म्हणजे नैसर्गिकरित्या सुरक्षित जागा निवडल्या. अच्छा. आणि मग त्यात मानवी कौशल्य वापरून त्या जागा आणखी कशा बळकट केल्या, म्हणजे अभेद्य किल्ले उभे करण्याची कला. हो, म्हणजे निसर्ग आणि मानवी प्रयत्न यांची सांगड. अगदी. ते याला त्यांच्या गनिमी काव्याच्या रणनीतीचाच एक महत्वाचा भाग म्हणून बघत होते. आणि याच लष्करी ताकदीमुळे असेल कदाचित, पण इंग्रजांचा महाराजांबद्दलचा दृष्टिकोनही बदललेला दिसतो, नाही का? हो, बरोबर. सुरुवातीला ते त्यांना बंडखोर म्हणजे रेबेल म्हणायचे असं काहीतरी आहे ना? हो, सुरुवातीच्या काही पत्रांमध्ये तसा उल्लेख नक्कीच आहे. पण जसा त्यांच्या व्यापाराला धोका वाढू लागला, विशेषतः कोकण किनारपट्टीवर, तसा त्यांचा सूर बदलला. मग ते महाराजांना कट्टर शत्रू म्हणजे इम्प्लॅकेबल एनिमी असं म्हणू लागले. पण गंमत म्हणजे शत्रू मानूनही त्यांच्याशी तह करायची इच्छा होती त्यांची. अगदी. व्यापारी सवलती मिळवायच्या होत्या. उदाहरणार्थ राजापूरमध्ये जे त्यांचं नुकसान झालं होतं त्याची भरपाई हवी होती. अच्छा. किंवा जकात म्हणजे आयात निर्यातीवरचा कर, त्यात सूट हवी होती. हे दाखवतं की त्यांचा दृष्टिकोन किती व्यावहारिक होता, सगळा स्वहिताचा विचार. हो ना. सुरतच्या लुटीच्या वेळेचा अनुभव तर त्यांनी खूप नाट्यमय नोंदवला असं वाटतं. हो, त्यात बरीच डिटेल्स आहेत. इंग्रजांनी लिहिलंय की त्यांच्या वखारीचं म्हणजे व्यापारी ठाण्याचं रक्षण त्यांनी स्वतः केलं म्हणे, शौर्याने. हो, पण शहराचा जो मुघल गव्हर्नर होता तो मात्र किल्ल्यात पळून गेला असंही ते लिहितात. आणि तो अँथनी स्मिथ नावाचा इंग्रज कैदी, त्याने काहीतरी वेगळंच लिहिलंय ना? हो, स्मिथने असे लिहिलंय की त्याने पाहिलं की महाराजांनी शिक्षा म्हणून लोकांचे हात पाय कापले. पण गंमत म्हणजे नंतरच्या इतर कुठल्या इंग्रजी नोंदी त्याला दुजोरा मिळत नाही. अच्छा. म्हणजे यावर पूर्ण विश्वास ठेवणं कठीण आहे. हो, त्यामुळे अशा नोंदी कितपत वस्तुनिष्ठ आहेत हा प्रश्न उरतोच. महाराजांनी खंडणी मागितल्याचंही ते नमूद करतात. पण दुसरीकडे राज्याभिषेकासारख्या महत्वाच्या प्रसंगी त्यांनी वकील पाठवला होता ना रायगडावर, हेनरी ऑक्सिंडेन. बरोबर. हेनरी ऑक्सिंडेन हजर होता. त्याने तिथे महाराजांची सोन्याने तुला झाल्याची नोंद केलीये. म्हणजे महाराजांच्या वजनाइतकं सोनं दान केलं गेलं. अरे वा. हा मोठा सोहळा होता आणि इंग्रजांनी याची व्यवस्थित दखल घेतली. आणि याच भेटीत त्यांनी महाराजांकडून काही व्यापारी सवलती मिळवण्यासाठी तह पण केला. म्हणजे राजकारण आणि व्यापार दोन्ही चालू होतं. अगदी. पण हे संबंध नेहमीच गोडी गुलाबीचे नव्हते. राजापूर प्रकरण हे त्याचं उदाहरण आहे, नाही का? हो, नक्कीच. राजापूरच्या लुटीची नुकसान भरपाई इंग्रज मागतच होते आणि याच प्रकरणात त्यांचे काही अधिकारी फिलिप जे फोर्ड आणि इतर काही जण महाराजांच्या कैदेतही होते काही काळ. त्याचं कारण काय होतं? कारण असं होतं की इंग्रजांनी सिद्दी जोहरला मदत केली होती जेव्हा त्याने पन्हाळ्याला वेढा दिला होता. अच्छा, तोफा पुरवल्या होत्या असं काहीतरी. हो, असा महाराजांचा आरोप होता. त्यामुळे इंग्रज आणि महाराजांमध्ये सुरुवातीपासूनच एक प्रकारचा ताण होताच. नंतर तहातून तो कमी करण्याचा प्रयत्न झाला. आणि आरमार, महाराजांच्या आरमाराबद्दल काय नोंदी आहेत? त्याची दखल घेतली होती इंग्रजांनी? हो, नक्कीच. स्वतःचा आरमार उभं करणं ही त्या काळात मोठी गोष्ट होती. महाराजांचा आरमार कोकण किनारपट्टीवर भरच प्रभावी होतं. त्यामुळे इंग्रजांच्या व्यापाराला अडथळा होत असणार. अगदी. त्यांना त्यांच्या मालाची ने-आण करायला महाराजांच्या ताब्यातल्या बंदरांची परवानगी लागायची. खांदेरी उंदेरी बेटांवरून तर इंग्रज आणि मराठ्यांमध्ये समुद्रात चक्क संघर्ष झाला होता.
म्हणजे फक्त जमिनीवर नाही तर समुद्रावरही महाराज एक आव्हान होते इंग्रजांसाठी. बरोबर. एकूणच या सगळ्या नोंदी बघितल्या की इंग्रज महाराजांकडे कसे बघत होते याचं एक चित्र उभं राहतं. ते त्यांना एक हुशार आणि धूर्त योद्धे मानत होते हे नक्की. हो, खूप हुशार. त्यांच्या पत्रांमध्ये तर त्यांची तुलना रोमन सेनापती सेर्टोरियस किंवा हॅनिबल यांच्याशी केलेली आढळते. सेर्टोरियस म्हणजे तो गनिमी काव्यासाठी ओळखला जातो तो. हो, तोच. आणि हॅनिबल त्याच्या युद्धनीतीसाठी प्रसिद्ध होता. म्हणजे ही खूप मोठी प्रशंसा आहे खरं तर. नक्कीच. इतकंच नाही, एका पत्रात तर असंही म्हटलंय की विजापूरच्या आदिलशाहीसाठी शिवाजी महाराज हे मोगलांविरुद्ध एक बुलवॉक म्हणजे एक प्रकारची संरक्षक भिंत किंवा आधारस्तंभ आहेत. अच्छा, म्हणजे त्यांचं राजकीय आणि लष्करी महत्त्व इंग्रजांनी चांगलंच ओळखलं होतं. हो, जरी ते व्यापारीदृष्ट्या त्यांच्यासाठी अडचणीचे असले तरी त्यांच्या सामर्थ्याची आणि चातुर्याची दखल घेणं इंग्रजांना भाग होतं हे स्पष्ट दिसतं. खरंय. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीची ही कागदपत्र शिवाजी महाराजांच्या इतिहासावर एक वेगळाच प्रकाश टाकतात, यात शंका नाही. नक्कीच. पण जाता जाता एक विचार मनात येतोच की नाही, काय? हे परकीय व्यापारी होते जे सतत स्वतःच्या नफ्यातोट्याचा विचार करत होते. त्यांच्या या नोंदींमधून दिसणारं महाराजांचं चित्र ते किती खरं आणि किती पूर्ण असेल, हा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे त्यांच्या त्या व्यापारी चष्म्यातून दिसलेली प्रतिमा कितपत वस्तुनिष्ठ असू शकते हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे खरं तर. अगदी बरोबर. यावर नक्कीच अधिक विचार करायला हवा. आजच्या या सखोल चर्चेसाठी खूप धन्यवाद. धन्यवाद. पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयासह.